रामराजांनी असं केलं, अमुक केलं, ते कोरेची शेवटची क्लिप उदाहरण म्हणून, हे तुम्ही आम्हाला विचारलं तर बरं पडेल. हे मग आम्हाला बोलणं सोपं, म्हणजे हे काय आठवत नाही अशातला भाग नाही. ते कुठेतरी आता एवढ्या सगळ्या भानगडीत बरं माझी तयारी काय चालली होती की आमच्या ठिकाणची भेटच होत नव्हती. त्यांनी जसं केलं तसं इव्हेंट करायचं माझ्या डोक्यात होतं. मग ते उद्या झाली असते, फक्त उद्या तुमचं सगळं जाणार, हे सगळं इलेक्शन कमिशनवरच जाणार आहे ते, बरोबर आहे. त्यामुळे जे काय घडलं आहे त्याच्यात जास्तीत जास्त प्रयत्न करून तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा एकच आहे की आम्ही जर काही विसरलो सुमोटो तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा, एवढी काय हरकत आहे का? ठीक. त्यांनी प्रश्न विचारले तरी चालेल, नाही एक मुद्द्याला उत्तर देत जाते. नाही, पहिल्यांदा महाराजसाहेबांना जे काही बोलायचं ते बोलू. चला सुरू. नमस्कार, मी रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या गेले 30 वर्ष सक्रिय राजकारणात आमच्या कुटुंबाचे जे काही राजकीय विचार आहेत, राजकीय संस्कार आहेत, त्याला धरून मी काम केलेलं आहे. आज इथं सगळं माझं जो ते कुटुंब, माझा मुलगा अनिकेत, हे बंधू रघुनाथ राजे, माझे दुसरे बंधू संजीव राजे, माजी आमदार दीपकराव चव्हाण आणि माझी धाकटी बहीण सुभद्रा राजे, बाकीचे सगळे बाहेर असल्यामुळे आम्हाला काही एकत्र आणता आले नाही. प्रश्न असा आहे की जे काही घडलं 23 तारखेला ते माझ्या दृष्टीने पोलीस तपासात काय निघते हे माझ्या दृष्टीने फारसं महत्त्वाचं नाही. आणि ते मी तेव्हाच बोलून दाखवलं होतं की पोलीस काय पद्धतीने करतील इतकंच नव्हे, स्पष्ट शब्दात मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे, असं मी 2दा बोललेलो आहे. मागेही बोललो होतो, आत्ताही बोलतो. त्यांचा पहिला आरोप असा आहे, मला नावे घ्यायची इच्छा नाही आहे, परंतु त्यांचा पहिला आरोप असा आहे की हे सगळं रामराजांनी केलं. माझं त्यांनी टोपण नाव मास्टर माइंड ठेवलेलं आहे. मास्टर माइंडने का केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा होती, किती तारखेला होती तुम्हालाही माहिती आहे, 26, ती कॅन्सल व्हावी. आम्ही असले उद्योग करत नाही, कारण माझी पार्टी वेगळी आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या वेळेस त्यांच्या इलेक्शनच्या काळात सभा झाली होती, त्यात नीरा देवघरच्या कालव्याचं उद्घाटन झालं होतं, तेव्हा मी त्यांना फोनही केला नव्हता. यावेळेसही फोन केला नाही की तुम्ही येऊ नका. त्यांचे कार्यक्रम असतात, त्यांना त्यांचे कार्यक्रम घ्यायचे, कॅन्सल करायचे पूर्ण अधिकार आहेत. माझा यापुरता या सर्व भानगडीचे संबंध 2च या ठिकाणी आहेत की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टर माइंड मीच होतो का? कशी झाली, काय झाली, हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात, हे काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं. हे जिल्ह्यातल्या व्यक्ती आहेत. माझं म्हणणं नाही की राज्यातले व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन देत. तो मास्टर माइंड मी आहे का? सगळ्याचा मास्टर माइंड मी आहे. माझ्यावर त्यांनी 1-2-250 कोटीची डिफेमेशनची केस लावावी, पुरावे द्यावेत. 4 गोष्टी मला आठवतात त्या मी बोलणार आहे. मी आत्महत्येचं प्रकरण स्पष्ट बोललेलो आहे की त्या मुलीची आत्महत्या तिच्या काही वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल, त्याचा सखोल तपास हा नीट पद्धतीने व्हायला पाहिजे. त्या मुलीने तक्रार केली होती ही फलटण पोलीसच्या, ग्रामीण पोलीसच्या विरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडं
आणि माजी DYSP श्री धस, कागद आहे का रे आपल्याकडे? कागद आहे का? इथं असेल बघ. धस साहेबांच्याकडे ती तक्रार केली होती. धस साहेबांनी त्या मुलीला उत्तर दिलं नाही. ती तक्रार दाबून गेल्याची माझी बातमी आहे. तिचं म्हणणं होतं, तिचा आरोप होता की रात्री 12 वाजता पोस्टमार्टम वगैरे अमुक तमुक फलाणं झालं. ह्या त्यांच्या गोष्टी आहेत. माझं काय मास्टर माइंड असायचा प्रश्न. मला हे माहिती नव्हती. ती मुलगी आजही मला माहीत नाही कुठं राहते, मला माहीत नव्हती, काहीच माहीत नव्हतं. ह्या आत्महत्येशी माझा काडीचा संबंध नाही. धस साहेबांचं मी नाव घेतलं त्याचं कारण माझी तर सगळ्यांनाच विनंती आहे की धस साहेब कोणामुळे आले, कोणामुळे बदली झाली, याचा शोध तुम्हीच घ्या. आणि धस साहेबांनी या तालुक्यात खरं सांगायचं तर आत्ता आलेले जे DYSP आहेत त्यांना अजून बरंच शिकायचं आहे. धस साहेबांनी काय केलं नाही एवढं सांगा. माझी तर माहिती अशी आहे की रात्री 1:30 वाजता FIR एक्स व्यक्तीच्या घरी लिहिली जात होती, ते सांगितलेलं होत होतं. त्यामुळे पहिली माझी मागणी आहे की जशी SIT या मुलीच्या कैलासवासी संपदा, डॉक्टर संपदाच्या मृत्यूची, तो अनैसर्गिक आहे नैसर्गिक आहे आत्महत्या आहे तो विषय वेगळा, ह्यांची SIT धस साहेबांची ही आम्हाला वेगळी लावून पाहिजे. ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे. कारण मी त्यांना आज सकाळीच काही संदेश पाठवले होते की साहेब मला माफ करा, महाजन त्यांचे 96 सालपासून 99 सालपासून अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षात असताना, मंत्री म्हणून 14 ते 19 असताना, मी सभापती असताना त्यांची कामगिरी, त्यांची उत्तरं, त्यांचं लेजिस्लेटिव्ह वर्क, त्यांची बुद्धी, त्यांची फोरसाईट याबद्दल मला पूर्ण आदर. पार्टी आणि पार्टीचे विचार हे माझ्या मनात कधी शिवत नाहीत. माझ्या मनात विकास ही माझी संस्कृती आहे, इकडची जनता ही माझी मुलं आहेत. हे जे संस्कार मालोजीराव नाईक निंबाळकरांनी आम्हाला संस्थान असतानाच असल्यापासून दिलेले आहेत, तेवढेच माझे राजकीय विचार आहेत. धस साहेबांच्या मागे मी लागायचं कारण काय? एक व्यक्ती नाही की जो नंबर 2चा धंदा करत होता त्याच्याकडनं हप्ते घेतलेले नाहीत. एक व्यक्ती नाही की ज्याचा वाळूचा धंदा होता त्याच्याकडनं हप्ते घेतलेले नाहीत. धस साहेबांच्या काळात ह्या ज्या केसेस आहेत 277 त्याचा जे उल्लेख करतायत त्यांनीच केलेला आहे. अंधारे मॅडमनी केलेलं आहे, मला माहीतच नव्हतं. या 277 केसेस कोणाच्या काळात झाल्या असतील? धस साहेबांच्या काळात झालेल्या आहेत. आमची बातमी अशी आहे की असा फॉर्मॅट आहे, ह्या फॉर्मॅटमध्ये फक्त नावं बदलली जातात आणि सही केली जाते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कोणाच्या? माझा सगळा मुद्दा एकच आहे की फलटण तालुक्याची बदनामी झाली का नाही हे फलटण तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने, आम्ही म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे आमचे जावई, संभाजीराजांचे आजोळ, आणि जर असं म्हणलं जातं आहे की पोलीस बळाचा वापर करून 4 कारखाने आहेत, त्यांनी वाचून दाखवले ह्याचे एवढे त्याचे तेवढे, आमच्या विरुद्ध का हो कधी श्रीराम कारखान्याच्या विरुद्ध तक्रार झाली नाही? एकाएक मुकादमाने तक्रार केली श्रीरामच्या विरुद्ध, त्याचं उत्तर कदाचित संजीवराजे देतील. शरयू कारखान्याची कधी तक्रार झालेली? फक्त ह्यांचीच तक्रार का झालेली आहे? आणि ही तक्रार ज्यांच्या काळात झालेली आहे त्यांचाही SIT होणं हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे. आणि हे सगळं पोचतंय, हे DYSPकडे पोचतंय की त्यांच्या डिव्हिजनमध्ये झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे बाकीचं काही जरी झालं तर SITची मागणी 277 केसेस जर खऱ्या असतील, FIR जर फाडले गेले असतील, तर मला वाटलं तर वकिलीचा सल्ला घेऊन मी हे 277 केसेस हायकोर्टात नेणार आहे आणि त्याची SITची मागणी करणार आहे. हा माझा नंबर 1चा मुद्दा आहे.